वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे। 9 जुलैला वसंत मोरे मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत। वंचितला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरेंनी आरोप केलेले आहेत। वंचितच्या काही लोकांनी लोकसभेत काम केलं नसल्याचं मोरेंनी म्हटलंय। पाहूयात याबद्दलचा हा रिपोर्ट। वंचितमध्ये जे मला यश मिळायला पाहिजे होतं ते मला वंचितमधल्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मतदार असतील यांनी मला स्वीकारलं नाही। आज म्हणण्याचं आहे की आयाराम गयारामचं जे राजकारण आहे त्याच्यावर मी बोलत नाही। वसंत मोरे यांनी मनसेनंतर आता वंचित बहुजन आघाडीला देखील रामराम ठोकलाय। नऊ जुलैला वसंत मोरे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार आहे। वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देताना वसंत मोरे यांनी वंचितवर गंभीर आरोपही केलाय। दरम्यान आयाराम गयारामांच्या राजकारणावर बोलत नसल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी मोरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। वंचितमध्ये जे मला यश मिळायला पाहिजे होतं ते मला वंचितमधल्या कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मतदार असतील यांनी मला स्वीकारलं नाही। ठराविक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं। मी असं सरसकट सगळ्यांना म्हणणार नाही। स्वतः बाळासाहेब असतील, सुजात साहेब असतील, अंजिलताई असेल यांनी मला वेळ दिला। जी ताकद ह्या अशा गोष्टी करण्यासाठी घालवली जाते तीच ताकद जर बाळासाहेबांना अपेक्षित असणारा पक्ष, बाळासाहेबांना अपेक्षित असणारी संघटना वाढवण्यासाठी लावली तर मला वाटतं की चांगलं काम होऊ शकतं। आज म्हणण्याचं आहे की आयाराम गयारामचं जे राजकारण आहे त्याच्यावर मी बोलत नाही। याचं कारण असं आहे की प्रत्येकाने आपापला मार्ग ठरवायचा असतो। विकत घेणारी शक्ती जर असेल, ब्लॅकमेल करणारी शक्ती जर असेल तर या घटना घडणार आहेत। तुम्ही असं एक्सेप्ट केलं पाहिजे। ठाकरे गटात पक्षप्रवेश निश्चित झाल्यानंतर वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे। खडकवासला किंवा हडपसर या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलंय। येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही पुण्यातून कुठून इच्छुक आहात? जर तुम्हाला पक्षाने विचारलं पुण्यातून उभं राहायचं कुठून सांगा। मला 2 पर्याय आहेत। मी खडकवासला विधानसभा सुद्धा करू शकतो आणि हडपसर सुद्धा करू शकतो। दोन्ही पर्याय आहेत माझ्यासमोर। राजकारणात नेते पक्षांतर करतात तसंच आपली भूमिकाही बदलतात अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांच्या निर्णयानंतर संजय राऊतांनी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीत निवडणूक लढण्यासाठी पुरते गेलेले अनेक लोक, मग गोपीचंद पडळकरांचं काय? गोपीचंद पडळकर कुठल्या पक्षात होते, ते कुठून लढले, असे अनेक लोक नावं सांगू शकतो आम्ही। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोक पक्षांतर करतात। पक्षांतर म्हणण्यापेक्षा आपली भूमिका बदलू शकतात। आणि आंबेडकरांच्या पक्षाला लोकशाही जास्त मान्य असायला पाहिजे, कारण या देशातल्या लोकशाहीचा पायाच डॉक्टर आंबेडकरांनी घातलेला आहे। त्यांची काय भूमिका या बाबतीत मी बोलण्यापेक्षा त्यांना एक दिवस मनसे सोडल्याचा पछतावा नक्की होईल एवढं मात्र निश्चित मी बोलू शकतो। इथे जो प्रेम, इथे जो जनाधार होता, परंतु एका अर्थाने तुम्ही बघाल की आता त्यांना नेतृत्व पण फेसबुक लाईव्हचं भेटलंय, तसं त्यांच्याशी मिळतं जुळतंच नेतृत्व त्यांना भेटलेलं आहे। त्यामुळे थोडे दिवस राहतील तिथे व्यवस्थित, त्यानंतर शुभेच्छा आहेत त्यांना। मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते। अनेकांनी पुण्यामधून माझा निगेटिव्ह अहवाल दिला, तसंच राज ठाकरे यांनी बोलण्यासाठी वेळ दिली नसल्याचा आरोपही मोरे यांच्याकडून करण्यात आला होता। राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय, परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत। आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं। निवडणूक लढवणं हा काय माझा गुन्हा आहे का? काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे, कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता, कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता। वंचित बहुजन आघाडीला सोडल्यानंतर वसंत मोरे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे वसंत मोरे यांच्यावर कोणती जबाबदारी देणार, तसंच वसंत मोरे पुण्यामधून विधानसभा निवडणूक लढवणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.